जय श्रीराम मित्रांनो. राधे राधे. राम राम. तर आता एका गोष्ट तुम्हाला मी एक सांगणार आहे की पहिलं काय करत होतं की आता माझ्या लहानपणी म्हणजे कमीत कमी मी चौथी पाचवीला असताना जर शेतामध्ये जर आम्ही जर आलो तर असं एखाद्या झाडाखाली जर बसलं तर तिथून असे मुंगळे चावायचे. तुम्हाला आता मुंगळे तर माहिती आहेत की शेतामधील मुंगळे. पण तुम्ही आता एक विचार केला का की ते मुंगळे कमीत कमी 9-10 वर्ष झालं आपल्या शेतामधील जास्त निघत नाहीत. याचं कारण काय झालेलं आहे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आता काय झालेलं आहे, एकदा आमच्या आमच्या इथं आम्ही आता हे वळण काढताना काय झालेलं आहे, मुंगळे निघाले होते. पण ते मुंगळे इथं कशामुळे राहिले आणि आपल्या रानामध्ये काहून निघत नाहीत, याचा मी माझ्या आजोबाला विचारलं. तर माझे आजोबा काय म्हणले तुम्ही आता बघा, तुम्हाला मी सर्व सांगेन, फक्त शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, काय झालेलं होतं, पहिल्यांदा आम्ही जेव्हा 5वी-6वीला शेतामध्ये असायचो, यायचो, झोपायचो, तर एवढे मुंगळे चावायचे. जर तुम्ही बी कधी शेतामध्ये झाडाखाली जर झोपले असले लिंबाच्या, तर तुम्हाला सुद्धा कधी ना कधी मुंगळे चावले असताना तुम्हाला सुद्धा माहीत असेल. पण आता या 9-10 वर्षामध्ये आपल्या शेतीमधले सर्व मुंगळे एकदम बंद झाले झाले. याचे कारण काय? याचे कारण म्हणजे कसं झालेलं आहे, आताच्या काळाला जर तुम्ही पाहत राहिलं तर पाऊसकाळ एक तर कमी झालेला आहे. पाऊसकाळ एक कमी झाल्यानं याचं मुख्य जर कारण म्हणलं तर याचा नेमका कुठं घेतलेला आहे, या वळणामध्ये घेतलेला आहे. जे की दोन्ही रानाच्या मधामध्ये जे पाणी काढून घ्यायचं असते त्याच्यामध्ये त्याने आसरा घेतलेला आहे. कशामुळे झालेलं आहे तर एकमेव म्हणजे आपल्या जे रानामध्ये जे आपण जास्त रासायनिक खतं वापरतो, जे केमिकलचे औषधं वापरतो, तर जे जमिनीमध्ये टाकतो खाली, त्याच्या एकदम अशा गदळ वापरानं, एकदम खराब वापरानं त्याच्यामुळे त्याची प्रजाती एकदम सर्व नष्ट झालेली आहे. त्यांचं जीवन एक संपुष्टात आलेलं आहे. कारण की त्या केमिकलमुळे त्यांना इजा होऊ शकतात आणि इजा न झाल्यामुळे त्यांचा आसरा आता जिथे आपण खत टाकत नाही, आता या वळणामध्ये आपण काय टाकू शकत नाही, औषधं फवारू शकत नाही, म्हणून त्यांनी आसरा इथं घेतला. तर तर या वाढत्या केमिकलमुळं, कारण की आता सेंद्रिय खताकडे तर कोणी जात नाही, सगळं रासायनिक खताकडे जात असल्यामुळं, त्याच्यामध्ये केमिकल बनवून केलेले असल्यामुळं त्यांचा सर्व हे जे आहे, जे रासायनिक जीवाणू राहतात खाली, जे आपल्या मातीसाठी एकदम आवश्यक राहतात, त्याच्यावर परिणाम होऊन सन्या सर्व जे शेतीतील तुम्हाला मुंगळे असो, गोम असो किंवा इच्चू असो किंवा आणि मुंग्यासुद्धा तुम्हाला शेतातील कमी झालेल्या आढळतात आपोआप. त्या केमिकलमुळेच हा सर्व प्रकार दिसत आहे. आणि याचा आसरा म्हणजे आता कुठे की जास्त माळाकडे जाणे, जास्त असे वळणाला राहणे, जिथं आपण बांध टाकलेला राहतो, कारण तिथं आपण खत टाकणार नाहीत. जिथं आपले झाडं आहेत, जिथं आपलं शेत आहे, आपण तिथंच खत टाकतो. तर अशा ठिकाणी खत न टाकल्यामुळं यांची आता काहीतरी अशा प्रजाती, पहिलं तर खूप चावत होते, आता तर चावत सुद्धा नाहीत. कारण की त्यांची जी चावण्याची क्षमता आहे ती खूप कमी झालेली आहे. कारण की त्यांना चांगल्या जमिनीतून खायला भेटत नसल्यामुळं त्यांचं ती जे माइंड आहे, त्यांचं जे एकदम जे राहण्याची स्थिती आहे ती असं स्थिरावलेली आहे, मंद झालेली आहेत. त्यांच्यामुळं मित्रांनो, आपण कधी बी सेंद्रिय खत शेतामध्ये वापरला पाहिजे, जेणेकरून आपल्या शेतीमधले जीवाणू मरणार नाहीत. हां, तुम्ही कधी वापरू शकता केमिकल, जेव्हा आपली शेती एकदमच तेव्हाच तुम्ही वापरू शकता. कधीही मधामधामध्ये असं न आवश्यकता रासायनिक वापरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. असेच भेटतो मी शेतीतील व्हिडिओ घेऊन. राम.